2-4 दिवसापासून पाऊस एकदम तुरळक पडायचा, पण आज आपण बघितलं जवळजवळ 4 वाजता मुसळधार पावसाची सुरुवात केली. त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा पाहायला मिळतोय. आज सकाळपासून सुद्धा अजिबात पाऊस नव्हता. आपण दुपारी बघितली तर थोडंसं ऊन सुद्धा पडलं होतं. पाऊस एकदम कमी प्रमाणामध्ये लागत होता 5-6 दिवसापासून, पण आज चांगली अशी मुसळधार पावसाची सुरुवात केली. त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा पाहायला मिळतोय. मी आता माळखंडी परिसरामध्ये आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा सुटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पावसाने दमदार अशी सुरुवात केलेली आहे. कारण की आता आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये लावण्या चालू आहेत आणि पावसाची गरज होती. अशाच मध्ये पावसाने दडी मारली होती. तुरळक पाऊस पडायचा. आपण बघितलं तर रात्री थोडी 1-2 सर येऊन जायची मोठ्या प्रमाणावरती, पण मुसळधार पाऊस नव्हता. पण आज आपण बघितलं चांगली अशी मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. लावण्या चालू आहेत, त्यांच्यासाठी हा पाऊस गरजेचा आहे आणि मुसळधार अशी चांगला पाऊस सुरुवात केलेली आहे. मोठ्याने वारा सुद्धा पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस आहेच, पण त्याबरोबर आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा सुटलेला आहे. चिपळूणमध्ये 4-5 दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक मुसळधार अशी सुरुवात केलेली आहे. आपल्याला आसपासचा परिसर बघितल्यानंतर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरती आता सध्या वारा चिपळूणमध्ये चालू झालेला आहे आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती वारा सुटला आहे. समोरचा परिसर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आता वारा सुटलेला आहे. आपण दूरपर्यंत बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती धुक्यासारखी चादर पसरलेली दिसते. म्हणजे आपल्याला त्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना पाहायला मिळतो. हा समोरचा जो परिसर आहे तो चिंचनाक्याच्या त्या बाजूचा परिसर आहे. तिकडे सुद्धा आपल्याला पूर्ण दूरपर्यंत बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला धुक्यासारखं पाहायला मिळतं. म्हणजेच त्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस सुरू असलेला पाहायला मिळतोय. आणि थोड्या मी तुम्हाला खेरडी साईडला कॅमेरा झूम करून दाखवतो. त्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला धुक्यासारखा परिसर पाहायला मिळतोय. आणि हा पाऊस मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चिपळूण परिसरामध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणावरती वारा सुटलाय. खूप मोठ्या प्रमाणावरती वारा सुरू झालेला आहे. जवळजवळ अर्धा तास झाला आहे चिपळूणमध्ये सतत मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाचा जोर ओसरला होता. 4-5 दिवसापासून पाऊस नव्हताच. रात्री थोडासा पाऊस लागायचा, त्यानंतर पाऊस अजिबात लागला नव्हता. पण आज आपण बघितलं तर 4 नंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली आज आणि मुसळधार पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा पाहायला मिळतोय. आपण इथं शेत बघितलं, इथं सुद्धा लावणी झालेली आपल्याला दिसते आणि अशी शेतीची लावणी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाची गरज असते. त्यामुळे आता मुसळधार पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी सुद्धा सुखावलेला आहे. आपण समोरचा जो परिसर बघितला तर पूर्ण हा धुक्याने वेढलेला गेला का आपल्याला जाणवतो. हा पूर्ण परिसर आहे तो परशुराम घाटाचा परिसर आहे. आपल्याला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती धुका आहे, पण त्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला पूर्ण हा परिसर धुक्याने वेढलेला गेल्यासारखा आपल्याला भास होतोय. त्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतोय. आज दिवसभर आपण बघितलं तर पावसाने पाहिजे तसा जोर केला नव्हता. काही वेळ तुरळक पाऊस पडायचा, पण आता आपण बघितलं चांगला मुसळधार पाऊस सुरू झालाय. चांगला असा जोर आपल्याला पावसामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारा सुद्धा पाहायला मिळतोय. थोडा पाऊस उशिरा चालू झाला आणि त्यानंतर आपण बघितलं तर भात शेती आहे, हे सुद्धा लावणी सुद्धा काही प्रमाणामध्ये उशीर झालेला आहे आणि आता कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती लावण्या चालू आहेत. एकंदरीत वातावरण आपण बघितलं चिपळूणमधलं, ते सुद्धा गरमी वाढली होती. रात्री सुद्धा आपल्याला गारवा नव्हता, गरमी व्हायची. पण आता जो पाऊस पडला त्यामुळे थोडासा काही आपल्याला गारवा चिपळूणमध्ये पाहायला मिळतोय.